आज या ठिकाणी या सुखी गावामध्ये या सुखी गावामध्ये भाऊसाहेब भाऊ जाधव वायरमन नानांच्या घरी खंडीरायाची भक्ती मांडली. खंडीरायाचा वादिमा शक्ती अंबाबाईचा घडवला. जागरणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम गणरायाचे नमन झाले. मार्तंड देवाचे नमन झाले. 33 कोटी देव जागरणासी बोलवले. गणाची बहीण करोड सुद्धा झाली. या ठिकाणी आता सुंदर अशी कथा लावणार. कथामध्ये कथा घेणार वैयने वागडे दास मी तुमच्या चरणाची गुरुवर्य ठाणगावचे विष्णुभाऊ शेळके यांच्या हाताने थोड्या वेळाने भंडारीचा कार्यक्रम आहे. भंडारी घालण्याचा तर सगळ्यांना माझी विनंती आहे कार्यक्रम लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत असाच प्रतिसाद द्या. म्हणून बघा आतापर्यंत झालेली आपली अशी मजा गणबाजी लावणार कथामध्ये घेणार तरुण मंडळीसाठी एखादा पोवाडा सगळं पाळणे आणि आपण मधून छोटी मोठी नक्कल सुरुवात करणार बाबा मी कथेला सुमन शंकराना
काही स्वयंपाक झालेला नाही म्हणावं. पुढचा दरवाजा पायरी म्हणा दादा. बर. वा रे वा राजन, वा रे वा राजकारभार. ओ नाना, काय ही घ्या पाटी. पाटी ही काठी. काठी काय करू? बाई साहेबाचा अजून काही स्वयंपाक झाला नाही म्हणे. बर, पुढचा दरवाजा पा. पुढचा दारूच्या पाकडे तुला नाही भिकारी दिसतो का भिकारी? हा? अरे मी काय भिकारी का? सरकार भिकारी म्हणतो. भिकारी का मी भिकारी? तो भिकाऱ्याचा जवळ आहे ना. झालं का तुमचं मतदान झालं? काय मग आता कोण येतं पहा माग. हे राणी गुलबावती. गुलबावती बाई आली आहे ग. आले माझे धनी, बाई आले आले माझे धनी, बाई आले बाई आले माझे धनी, बाई सुनधनी, बाई इरा पिरा जाऊ बाई. तुम्हाला बळीचं राज्य येऊ ना स्वामी स्वामी. अष्टपुत्र सौभाग्यवती. कधी मरण तुझा पती, कधी लक्षणे शिपायच्या शिपायच्या. तुला तुला असं वाटतं का मी मारामारी केला दुसऱ्या नवऱ्या खराब खरे? हो नाही हो बाबा. जाय जाय तिला घेऊन हो बाबा. जाय माझं काही म्हणून नाही जाय घेऊन नका बोल. जाय जाय घेऊन जाय हे लय कदरलं वाटत. लय मारण ती बाई मला. नाही जाय ना घेऊन नको बाबा. जाय नको द्या मग वाटील. मग काय आलं काय आलं मला तर. तिला न्यायला करे अक्का हा? तुला काय काय आलं. देवता कान. हान 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 आणि ते बरं का, मंगावर झालं डोकं. अरे त्या पोरीची बाई काय ती बाई काय खेळणे. हा कमच कम माझ्यासारखा तरी 4 पाहिजे. चार पाहिजे होता भाऊ तो आचार आता माशाल भूमीत गाव रेण्याला तर आता चालला घेऊन मग. थांब थोडं. महाराज गुलबावती पंचायती केली प्रमाण झाली बाई. हो. सांगा सांगा स्वामी. अहो कोणत्या कारणे आले तुम्ही? गुलबावती काय महाराज? बरेच दिवस झाले तुझ्या मानावरती येऊन हो आनंद वाटला. असे ना. गुलबावती आ. येऊ मी. हो जा. बसा बाई साहेब शेगडीवर बसा. ए शेगडीवर बरा ना. म्हणून बघा राजा रणधीर एवढा काही पुण्यवान. गुलबावती आणि राजा रणधीर हे कसे होते? भाऊपूर नगरीचा राजा हा रणधीर. तशा हरिश्चंद्र तारामती तशीच हे दोघी जण आपल्या दुःखाने परकाया सुखी. स्वतःला दुःख झालं तरी चालेल. दुसऱ्या दुःखाला देणार तो राजा असताना खेड्या पाड्यामध्ये त्या राजाची वार्ता पसरलेली म्हणून स्वर्ग लोकांमध्ये पुण्याचा घंटा वाजला. आणि इकडे काय झालेले आहे हा. सभा भरली त्या इंद्रदेवाची आणि त्या सभेमध्ये 33 कोटी देव सभेमध्ये आलेले असताना आणि काय झालं सभेमध्ये चर्चा चालू आहे. चर्चा चालू असताना काय झालेली आहे नारदाची स्वारी त्या ठिकाणी आली. नारायण 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 नाम जाओ रामकृष्ण हरी. नाम जाओ रामकृष्ण हरी. मुखी नाम जाओ रामकृष्ण हरी. मुखी नाम जाओ रामकृष्ण हरी. हरी
मुखी नाम गाओ राम कृष्ण हरी मुखी नाम गाओ राम कृष्ण हरी नाम गाओ राम कृष्ण हरी नाम गाओ राम नारायण 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 नारायण. अहो माझा नमस्कार असो देवा तुम्हाला. नमस्कार असो नारद मुनी. काय सांगू इंद्रा देवा तुम्हाला. हो इंद्रा सभा भरली महाराज. हे बघा 33 कोटी देवांची सभा भरलेली आहे आणि या देवादेवामध्ये चर्चा चालू आहे ती कोणची. की या मृत्यू लोकांमध्ये कोण श्रेष्ठ असेल. म्हणजे या त्रिभुवनामध्ये कोणी श्रेष्ठ असेल. हा. तुमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल नाही. काय सांगू इंद्रा देवा तुम्हाला. असं म्हणू नका. काय झालं. या पृथ्वी थलावरती हो ऐका ती भावपूर नगरी. त्या ठिकाणी राधा रंगी राधी करी दोन बालक त्यांच्या उदारी चंद्रारी मोहर. हा त्या राजासारखा श्रेष्ठ माणूस या त्रिभुवनात भेटणार नाही. असं हो इतका दानवीर आहे महाराज. तांदळीची ताण जाणवतो भुकेलीची भूक जाणवतो. दान पायरीवरती नेहमी दान धर्म चालू आहे. हो असं त्याच्यासारखा सत्वशील मला माणूस वाटत नाही. पंचनव येते त्याची पूर्ण झालेली आहे. हो किती बात होती त्याला पूर्ण केली. तुम्हाला या इंद्रपद देखील सोडावा लागेल. काय झालं म्हणतात तुम्हाला बघायला. काय झालं. हे बघा हा जर कधी असं होत असेल बर आता त्या मृत्यू लोकांमध्ये जावं हा आणि त्या राजा रणधीराचं सत्व हरण करून यावं. बर काही हरकत नाही. हा तुमच्या सांगितल्यावरून त्या राजा मंदिराचं सत्व हरण करून येतो. असे हो काय हरकत नाही. जा जाऊ मग. हो म्हणून पहिलीचा वेळा त्या नागाने उचललेला आहे. मृत्यू लोकांमध्ये जाणार आणि त्या राजा रणधीराचं सत्व हरण करून येणार. म्हणून तो नारद मुनी कशाली गोळ्याने घोड्याच्या लाली गरी अजिबात आपल्या राजवाड्यात कोणी येता कामा नाही. नाही एक काम कर. काय आपल्या घरी जाऊन सांग. आपल्या राजवाड्याला सांग राजाला सांग आपला शिपाई सध्या लग्नावर येईल म्हणा. लग्नावर येईल. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तो हे तांदूळ कोणी वाटत नाही. खरं हा ती घरची बायको कोणाची. कोणती घरच्या गोदडी तर काय राहिला तू. अरे मग लग्नाच वय. मग मी आता नेमकं मग काय जायचं वय का आता बावळ्याचा बाजार. 2 पोरं झाले तुला आता. इकडे कुठं माहिती पण लय जमू द्या जमलं तर हो का? राजा अरे हा शिपाई काय ना काय करताय. आम्ही गप्पा इथं हे बघा पारा करतोय ना. तुम्हाला माहिती नाही काय आल्या गेली ती तांबूळ घालायची. जाई बसायला मसालदान करायचं. दान पायरीवरती तुम्ही कोणालाही तसं जाऊ द्यायचं नाही. नका जाऊ देते ना काय? कोणा कधी काही नाही नेलं. हा. सगळं दान मी माझ्या घरी नेतो. काय नेतो का रे. या बा पुऱ्या आहे ना पुऱ्या हा आणून ठेवले. जर कोणाला भूक लागली तर लगेच खाऊ घालू आम्ही. हे बघा आल्या गेली ती तांबूळ जाण्याची. काही हरकत नाही. जाणी दसरा वस्त्रदान करायचं. हो काय हो ना सगळे काय मोठा दान धर्म चालू ठेवा. दान धर्म चालू आहे. काय? आपण नको एवढं राहिले. दान धर्म एक काम कर. काय रे. जेवढं दान आहे तेवढं देऊन टाका सांगेल महाराज ना. एक काम कर ना. हे आपल्याला काही शिल्लक ठेवायचे मागं नाही. मी काय म्हणतो हा मी जातो थोडं थोडं घरी घेऊन. जरा जरा दमा दमान आपणच राजीव.
एक काम कर खेडम्या काय? भल तू कुठं महाराज आपलं आपण आपलं कामाशी काम कर कोणी आलं तर पहिले तू दे नंतर दुसरं कोणी आलं त्याला मी घेऊ हो का? चालेल शेलो. विचार केला साधू तर धारण केलं आणि साधूच्या वेशामध्ये नारद मुनी सातारी बोलताना असताना त्या भावपूर नगरीला त्या राजारांनी राजा माव्यानं चमकी चमा चम चमकी डकली मलमलकी त्या बताई महिमा साईबाबाची चमकी चमा चम चमकी डकली मलमलकी त्या बताई महिमा साईबाबाची चमकी चमा चम चमकी डकली मलमलकी क्या बताऊं महिमा साईबाबाची तिरंजन भिक्षामणी. चला राजा नंदीला तसं पवारण करत आहे. चालता बोलते या भावपूर नगरीत आलेला आहे. आता राजाच्या वाड्याला जायला पाहिजे. अरे जोडीदार काय रे? सुना दान पाहिली आहे. कोणी जाऊ दान मागायला लागलं नाही आपल्याकडे दान मागायला लागलं द्यायचं नाही द्यायचं नाही. पुऱ्या साईडात चालते मग कोणलं द्यायचं नाही. हा असंच काम राहते द्यायचं नाही. अजिबात द्यायचं नाही. शाबाश हल्ल निरंजन भिक्षामणी. नमस्कार नमस्कार. असेच राहा असेच. असेच आहे आम्ही, नाही असेच. म्हणजे कोणाच्या घरी जाऊ नका, दिल्या घरी सुखी राहा. ना देवा असेच नका म्हणून असं म्हणा दोन चार चांगले मोठे व्हा असं म्हणा देवा. पटकन लग्न होईना असेच राहा नका म्हणू. मग लग्न व्हायचंय अजून. तुम्ही कोणी आम्ही का राजाचे शिपाई प्रधान. शिपाई प्रधान आहे आम्ही काय सांगू बाबांनो तुम्हाला. ह्या तुमच्या नगरीमध्ये तुमच्या राज्याचं नाव गाव ऐकून लई लांबून आलो. मला दान धर्म पाहिजे. दान धर्म द्यायचा तुम्हाला. हो काय उचारो टोकरी दे डाळ जित्ता युत्ता बाबा देऊन टाक तुमच्या हाताने घ्या. नाही नाही अरे अरे शिपाई काय मला तुझ्या हातात धर्म चालत नाही गेला चालत नाही. नाही. थांबा पुढे का तू कोण बस पुढे नेमकं बरं तिला तिला सांगेल काय लग्न झाले शुकांच्या पूजेला जायला चालत नाही तुम्ही वटी भरायला चालती का हे ना बाबा आता देवकरी गेले आलं निरंजन. महाराज त्याचा हात चालत त्याचं काही लग्न राहिले नाही. मग बांधलं तीनदा झालं पण मोडून गेलं पण अजून मी मुझे की काही नाही अरे अरे तू फार अमगळ आहेस मग. आंबळ गिमगळ मी अजून फरक खटणं उरते सातबारे कोरोना घ्या माझ्या हाताने तुम्ही आंघोळी करेल तुम्ही म्हणा तुम्ही आंघोळ केली का तुमच्या हाताला दान धर्म चालत नाही. चालत नाही ही आपली बाया माणूस मी देते ना आता जेवता जुगाड जमला आमचं हिला माग करा बाई याला माग करा. तुम्ही या पुढे दशी. बाबा चांगला चूल म्हणजे आमच्या कोण चालत नव्हतं तुला बाबा. आणि बाई तू पुढे पाहू नाही काय तसं नसतं असं म्हणू नका पब्लिक दगड हाणीन मला. सवासणीच्या हातानं दान देणं चांगलं आहे. हो बाबा तुम्ही इमानदारीन पाहिजे सवाशीन दिसते तुम्हाला अरे हिचे डोक्यावर पदर आणि यायच्यावर नजर हे साव दिसते मला. बाई तुम्ही ह्या राजवाडीतील दासी दिसतात मला. दासी? मला आंतरिक कळून जातं. हो चांगला अंतरी कळलं तुला मी दाशाने दिसलो का तुला चाल. बाबा ओरिजिनल आहे मग तुम्हाला काय डुप्लिकेट वाटतो. आता 65 वर्ष तपश्चर्या केलेली मी हिमालयामध्ये. किती 65 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. 65 वर्ष तपस्या केली हो. आणि मी आता काळाची बाबाने हेरडोय अगं तिकडे हिमालयामध्ये थंडी असती ना माणूस ढोळ होत नाही. ऊन लागत नाही. अरे बाबा हा? 65 वर्ष तपश्चर्या केली हो. पण तू आता सुकला गिकला काहीच नाही ना. अरे तिकडे मी कंदमुळे फळे खात असतो ना. हो का हो. मुळा खातो का मुळा मुळाला पांचट असतो याला दे अर्गणवाले. काय रताळ चालतो का मग. साल्या रताळ मला नको. बापा तुमच्या दोघांची गोमेशी करीन मा बघलं ठेवी माग मी मग. काय तुम्ही 65 वर्ष तपश्चर्या केली 65 वर्ष तपश्चर्या केलेली मी. म्हणजे तिथं जमिनीत तर काय खाता तुम्ही अरे बाबा जमिनीतली मी कंदमुळे फळे फळे खातो फक्त. झाडाचा पाला गेला हा झाडाचा पाला बिला खातो. अंकल हात खा रे तुम्ही अरे या नाही का तू मला एक सांग. पाला खातो ना हिरवा गार पाला मग हिरवा गारच हागत होते. निरंजन
साधूला क्रोधित आणू नका जर कधी मला राग आला ना मूर्खांनो तुम्हाला एकच पातळ हातवर लावून मी आता आपण पाहतो त्यासारखे साधू आहे ना आमच्या धोपटीत पडली रोज आपण भागवतो घ्यायला म्हणजे माझ्यासारखे साधू बायकून सोडून दिलं अरे रे रे मूर्खांनो अरे तुम्हाला माहित नाही हे साधू संधी या जगामध्ये कशा करता निघतात या जनकल्याणाकरता निघतो बरोबर आहे हो एक काम करतो काय कर बरं लोकांच्या खाल्ल्या अरे त्यांचं मी कल्याणच केलेलं आहे आता पुन्हा खाल्ल्या काय कांद्याला भाव 4,500 रुपये चालू नाही कांदा विचारून बघ आता- अरे लालून लाल झाले ते कांद्यानी हे आपलाच आशीर्वाद आहे त्यांना तुमचा आशीर्वाद आहे. अजून उन्हाळा कांदा 1000 ना देईन 10,000 ना 10,000 हजारवर आलं तुला परत सुरू द्यायचं ना माहिती खूप अरे तर साधू पाजले पाहिजे लय पाहिले रे आम्ही लय पाहिले. लई सबर सबर करते ही गं. काही आयकार्ड बिकार्ड आहे का सांग मला. आयकार्ड काही तुझ्याकडे प्रूफ आहे का आमच्याकडे आधार कार्ड आहे. साधू संतांची चंडाळा करू नका मूर्खांनो अन्य हाता याचा पाप तुम्हाला दोघाला भोगावं लागेल तुझ्याकडे एका टॉयलेट हांडावर शेवट पडील तुला भिक्षा लागत तिला भिक्षा घेऊन जास्त बगबग नाही करायची आपल्याला राग येत नाही आणि राग जर आला तर कुत्र्याला गु खाऊ देत नाही. दोघं संगत भिडत काय तुम्ही हाकलून देतो हाकलून देतो काय सांगू बाबा ना तुम्हाला मला तुमच्या हातचा दान धर्म चालत नाही तुमच्या दाशीचा चालत नाही दासीचा नाही दासीला बोलूनच दिलं नाही तुम्ही तिचा घेऊच कसं नाही आमचा बाया आपला साधू दिसले काय मी बाया माणसं पुढे पाठीतच नाही आलं निरंजन मला स्त्रियांचा वारा देखील चालत नाही पुरुषांचा थारा देखील चालत नाही मी ब्रह्मचारी आहे संन्यासी साधू आहे बाबा ब्रह्मचारी हो संन्यासी साधू आहे बाबा बाल ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी दोन पोरं बाबाच्या घरी घरी मग ते खंड्यांवर घरच्या कशाला गोधडे काढतो ही धक्का चालू आहे. म्हणला कोण येते छाप. अरे काय काय येतं रे तुला अरे, साधा अरे. साधू व्हायला याला चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार घालत नाही दाखव 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 तू चमत्कारच दाखव तुम्हाला आता चमत्कार दाखव पाहायचाच थांब आता तू यावर बघ तुला मी जर चमत्कार केला ना बघ बघा आता ना अवकाळ करून देऊ कुणा हा एक तर तू मला आता तुझा चमत्कार दाखव नाहीतर मी मा चमत्कार आहे ना तुला दाखवतो तो चमत्कार दाखवायचं काम नाही एखादं वार आलं तर जाशील उडून नाही आपल्याकडे लय मोठी जादू आहे म्हणून मी तुझ्या खिशात चिल्लर टाकेल 10-5 10 आहे. जाशील उडून तू म्हणून आहे, आहे. अरे मूर्खा माझा इतका पॉवरफुल साधू इथं कुठं तुला आयुष्यात बघणार नाही आणि टुंपुडा बघणार नाही बरं जाऊ दे हा? तू तुझ्यात लयच पावर आहे ना तू असं थोडासा काहीतरी असा चुटका दाखव बरं म्हणजे चमत्कार दाखवू बरोबर आहे चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार घालत नाही याला आता मी माझा चमत्कार दाखवू तुला काय नमस्कार घालू रे तुला आयरिंग मेरिंग लावूंगा तिरिंग लावूंगा तिचा डुकडुक माझ्या गाय गोकुळ उतरला वाजता चाल पोच बाबा तिकडं कुत्रे मागे लागते गोलवी आता कसं वाटतं तुला बाबा त्याला मी एकदा चारी हात आली मॅडम बाबा बरं आता आउट गोईंग इनकमिंग नाही हो बाबा माझे दोन्ही तोंड चालले हो बाबा असाच राहतो नाही बाबा ओ बाबा आता कोणालाच कधीच काही म्हणणार नाही जा बाबा मी पाया पडतो तुमच्या जा तुम्ही आता ओ बाबा अरे बंद करा रे मला बोलता नाही येणार रे साधं संतांची चर्चा करते डिस्टर्ब करून राहिले रे तुम्हाला चेष्टा करते नाही नाही अजिबात करणार नाही संत आलो तेव्हा कोणी मानायचं ना हो करू नी हा ओम ब्लिम 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 क्लीम सॉ बाबा झोपले हा ये बरं त्याच्यात मिरच्या ठेसावा आता हो नाही हो बाबा बाबा ये एक राहिलं बरोबर आहे त्याचे शरण आले लोकांना मरण देऊ नये चला तुला नीट करू ओम क्लीम क्लीम त्याचा फूस झालं बंद बोर करून टाकले सगळ्यांनी मला बाबा माझीच मजा करता चुकलो बाबा बघितलं माझा पावर आमचं चुकलं बाबा तुम्ही आमच्या माफी मागू शकता तुम्ही आम्ही तुमची माफी मागा पाया पडत होतो बाबा तुझा हाता आहे मी का तुझं चुकलो बाबा चुकलो अरे ते बाबा काय सांगू बाबा का तुम्हाला आम्ही माफी मागतली बघा जातो आम्ही आता पण तुम्ही एक सांगा काय हे थंडी वाऱ्याचे दिवस आहे थंडीवाले दिवस आहे थंडगार वारा सुटतंय हा नेमकं तुम्ही आत काही नेसला का बाबा वारा निघून मी तर दान धर्म मागण्याकरता आलेलो आहे म्हणजे तुम्ही आमच्या आजचा तुमच्या धर्म चालत नाही लाडक्या
असं करा तुमच्या राजाला धर्म घेऊन पाठवा. असं हो. हे बघ आपल्या महाराजांनी सांगितले आपल्या नगरीतून कोणी तसं जाता कामा नाही. बरोबर आहे. एक काम कर काय? हे आपलं ऐकत नाही महाराजाला बोलून घे. हो मला मध्ये घेऊन चला. तुम्हाला मध्ये हो. हे कायला मध्ये घेतो आपल्याला काय महाराजात सांगेल कोणी खाली order की order? खाली हाताने जाता कामा नाही. हो असं करा तुम्ही राजाला बोलून आणा. तोपर्यंत ही तुमची भावपूर नगरी फार दयेऊ दिसती. लय दयाळू आहे. 3 दिवसापूर्वी फिरतो या नदी परंतु माझ्या जोडीमध्ये कोणा पैसे देखील फुटका टाकलं नाही. पण तुमची नगरी चांगली दयाळू दिसती. तोपर्यंत मी दान धर्म मागून येतो. मी तोवर तुमचा दान धर्म रेडी करून ठेवा. आमची नगरी एवढी दयाळू आहे तुम्ही अंडे कधी घेऊन गेले ना तर ते कोंबडी घेऊन पाठवू या बाबा तुम्ही जाऊन या आमच्या नगरीत. आमच्या नगरीतून पाच अंधर्म किती देतो दान धर्म मागून येतो मी. आमचे जसे राजा आहे ना तशीच आमची पब्लिक आहे. तुमची प्रजा आहे हरकत नाही. अरे बाबा हा दान धर्म माणसाच्या जीवनात कधी कामा येण्याचा भरोसा लागत नाही. बरोबर. लाखोना इष्टी कमा लाखोना धन असू द्या कमू द्या आपल्या सोबत काही येत नाही. नाही दिलेला दान धर्म हाच आपल्या सोबत असतो. कधी ना काळी आडवा येतो. अहो ओ नाराज मुनी त्या साधूच्या वेशामध्ये भावपूर नगरीला भिक्षा मागू लागले. धर्म करा ओ धर्म करा.
निरंजन शिपाई बाबा हा तुम्ही बोलवलं चला चल 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 हे थांबा महाराज हे थांबा आमच्या महाराजाला बोलून होतो. इथं इथं बाहेर थांबा इथं दरवाजात मला तुमच्या हातात दान धर्मात आलं नाही 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 नाही, आम्ही महाराजांना बोलवतो आम्ही देतो नाही. हे नाना हो नाना शिपाई दान पाहिली सुरू काय आले हो ना हा तुम्हाला माहित नाही काय झालं? आपल्या दानबाईवरती एक साधू महाराज आलेला आहे. कोणीतरी साधू बाबा आले हो बर त्यांनी आमच्या हातून भिक्षा घेण्यास नाकार दिलेला आहे. म्हणजे तुमच्या हाताने त्यांनी भिक्षा घेतली नाही घेतली नाही ते म्हणे तुमच्या महाराजांच्या हातूनच मी भिक्षा घेणार. असं हो तुमचा राणा आम्हाला एक पांगला पाहणार स्वतःच्या डोळ्यानं पाहणार म्हणे. आणि त्यांच्या हाताने मी भिक्षा घेणार हा हे बघा काय कोणीतरी महान पुरुष असेल हो तर चमत्कार आहे महाराज. हा का हा बाबाला चमत्कार करून दाखवूयात मग. कुठे आहे ती दान पायरीवरती आहे हो काय हरकत नाही जाणार आणि बाबाजीला मी भिक्षा देणार काय हरकत नाही. हो. म्हणून राजाला निघाली विचार केला तरी बता गेला तरी त्या दान पायरीला. माझा तुम्हाला नमस्कार असो रे बाबाजी. कल्याण असो माझ्या शिपाईच्या हाताने तुम्ही दान धर्म घेतला नाही नाही मी माझ्या हाताने तुम्हाला धर्म देणार बाबाजी. धर्म देणार हो काय सांगू राजाला दिला तुला तुझं नाव गाव ऐकून लई लांबून आलो बाबा अरे हो मी दान धर्म मागण्याकरता आलो बाबा हा जय जय बाबा मोठी भव्याचा धर्म घ्या हो बाबाजी. दान धर्म देण्याच्या अगोदर बाय तुला तुझे मला सत्य वचन पाहिजे वचन हो म्हणजे तुम्ही माझी वचनं घेत आहात हा काय हरकत नाही घ्या घ्या माझी वचनं घ्या काय मागायचं ते मागून घ्या बाबाजी. काय सांगू राजाला दिला तुला अहो मला कशाची कमी आहे हा कायची कमी आहे आमच्या राजाला. हं. धन दौलत भरपूर आहे आहे पैसा आहे का पैसा दिला बाबा. तुम्हाला सोनं लागलं सोनं देणार असं जे मागितलं ते देणार बाबाजी. घ्या काय मागायचं ते मागून घ्या राजा हा तुम्ही मला सत्य वचन देत आहे बरोबर आहे आधी जाती वाच्यानंतर जातो आणि नंतर जातो प्राण. मी आता माझा दान धर्म मागून घेतो हा काय सांगू राजा तुला रे एक तर सत्वहीन व्हा बर आणि हे राज्य सोडून द्या राज्यदान करा राज्य दान करा राज्यदान करा नाही तर सत्व हो या भापूर नगरीचं संपूर्ण राज्य मला अर्पण करा बाबा हा तुमच्या मी पाया पडतो बाबा. हे किती काय मागितलं जर की त्या आधी ते याद गादी मागितली असती तुम्हाला दिली असती बाबाजी दिली असती. तर तुम्ही हे काय मागितलं यांचं राज्यदान करा तर सत्वहीन व्हा बाबा काही हरकत नाही दिलेले माझे तुम्हाला सत्य वचन सत्य वचन आहे आधी जाती वाचारी नंतर जातो प्राण. प्राण. वचनाला मी बट्टा लागू देणार नाही बाबाजी. पण हे बघा हा राणी माझी गुलबावती गुलबावती दोन मुलं आहेत चंद्र आणि मोहन. चंद्र आणि मोहन दोन्ही मुलांचा विचार घेतो बाबा आणि नंतर तुम्हाला सांगतो बाबा. काही हरकत नाही तोपर्यंत या डायनी पाणीवरती थोडा वेळ थांबा. असं हो माझी सेवा कोणी करणार आहे ना शिवाई इकडे या. काय महाराजाला जेव खाऊ घाला. मी येईपर्यंत या बाबाजीची सेवा करायची. सेवा करायची काय तांडा घेऊन आणा. तोपर्यंत यांच्या हातपाय चपत बसा. नाना यायची जेवायची पण सोय करून ठेवलेली आहे. असं ना हा 7-8 अंडी आणलेली. बरे अंडे गाड. अंडी नाही. छै छै असं आमकाल नाव माझ्या पुढे काढू बस माशा गिशा. छाप असलं काही चालत नाही मला वा वा बसा बाबा या तर म्हटलं. आनंद या बाबाजीची सेवा करा. होय. बाबा साफ कर बसू दे. बसा बाबा बसा बसले काय करावं मालिश कर तू मालिश. बाबाजीने माझी वचनं घेतली त्यांच्या राज्यात करा ते सत्वहीन व्हा. गुलबावतीच्या वाड्यावरती जाणार आणि गुलबावतीला हा प्रश्न सांगणार चालतानी बोलता या सरीच्या गुलबावतीच्या वाड्याला. अरे गुलबावती हे राणी गुलबावती. गुलबावती अहो काय महाराज माझा नमस्कार
नमस्कार असो बाई तुम्हाला. आशीर्वाद असो. महाराज हा. काय झालं? अहो अचानक तुमचा चेहरा सुकला तरी कसा बाई? गुलबावती, काय हो? तुला माहिती नाही आपल्या दान पायरीवरती कोणी बाबाजी आलेला आहे बर. आणि त्या बाबाजीने माझी वचनं घेतली. हा. वचनामध्ये मला गुंतवलं बरं. आणि वचनाची भेट कशी करायची सांगितली माहिती. कशी महाराज? यांच्या राज्यादार करायला सत्व हिरवा. महाराज सांग गुलबावती, हे काय केलं महाराज? तुम्ही हे काय केलं? अहो असं काय वचन त्या साधूला दिलं? महाराज अहो जर कधी आपण हे राज्य दान केलं हो तर आपण कुठं जाणार? काय करणार? छोटे छोटे 2 मुलं आपल्याला आहे. बरोबर आहे लय वनवास येईल महाराज आपल्याला. गुलबावती. आणि महाराज हा, जर कधी सत्व जाऊ दिलं बाई, सत्व जाऊ दिलं आजपर्यंत केलेलं पुण्य पूर्ण व्यर्थ जाणार. व्यर्थ झाला. तर सांग गुलबावती, तुझा काय विचार आहे? काय तुझं म्हणणं आहे गुलबावती? महाराज हा. मला असं वाटतं बाई, बरं. त्या साधूला तुम्ही वचन दिलं, हो ना. वचनाला पट्टा लावायचा नाही. हो, आनंदाने त्या साधूला राज्य दान करा. राज्यदान करायचं, हो महाराज. अहो राज्य आज ना उद्या आपल्याला मिळवता येईल, कमवता येईल. परंतु गेलेलं पुण्य बरोबर. पुन्हा